नमस्कार, माझं नाव पल्लवी नाशिककर आहे आणि मी डायटिशियन आहे, रेकनोथेरपिस्ट पण आहे. जेव्हा मी फर्स्ट टाईम डिसाईड केलं होतं, की मी थेरपी शिकणार आहे, तेव्हा फर्स्ट सेशन झाल्यावरती डाऊट आला. बापरे! हे जमणार आहे का? किती अवघड आहे वगैरे. आणि आज जेव्हा मी थेरपिस्ट झाली आहे आणि असा एक्सपिरियन्स आहे, की 2 दिवसामध्ये ज्यांनी पण माझ्याकडून थेरपी घेतली, त्या प्रत्येकाने मला असं सर्टिफिकेट दिलंय, की अशी थेरपी आम्ही याच्या आधी घेतलीच नाही आणि इतकं सुंदर वाटलं. आणि जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं ना, तेव्हा माझ्या बॉडीमध्ये इतका स्टिफनेस होता, फ्रोझन शोल्डरचे इश्यूज होते, बाकीचे पण हेल्थ इश्यूज होते, ॲलर्जिक ब्रोंकायटिस, वेदर चेंज झाला की मला सर्दी नेहमी व्हायची. ह्या सगळ्या हेल्थ इश्यूज असताना स्टॅमिना एकदम 0 होता. त्यामुळे फर्स्ट डे मला एवढा जड गेला होता थेरपी शिकण्याचा आणि असं वाटलं की का रजिस्ट्रेशन केलं पल्लवी? काही खरं नाही तुझं. आणि लास्ट डे पर्यंत ऑसम म्हणजे काय इतकं स्मूथली आणि इतकं छान शिकवलंय आणि इतकं छान आता आम्ही थेरपी देतोय आणि घेतोय पण आणि आत्तापर्यंत मी थेरपी देण्यापेक्षा जास्त घेण्यापेक्षा जास्त थेरपी दिल्याच आहेत. तर त्याच्याने पण माझ्यात खूप इम्प्रूव्हमेंट झालंय. आत्ता रिसेंटली टचवूड म्हणतात ना, की वेदर चेंज झालाय पण मी आजारी पडली नाहीये. माझं ॲलर्जिक ब्रोंकायटिसमुळे मला 1-1 महिना खोकला, सर्दी कंटिन्यू राहायची, की मला आता ते आठवत सुद्धा नाहीये, की मला असा काही इश्यूज होते आणि एनर्जी तर इतकी हाय आहे माझी, की मी हे सगळं थेरपी देऊन पण फुल डे सगळं काम करू शकते आणि कंटिन्यू हॅपी. म्हणजे आता हसू लपवू कुठे असं झालंय. इतकी खुश असते. थँक यू सो मच.